मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सावनी रंगपंचमी खेळून घरी आलेली असते। लकी आणि स्वातीने तिच्या अंगावर पाणी टाकून तिला रंग लावून चांगलीच तिची धांदल उडवलेली असते। तेव्हा ती आता लगेचच आंघोळ करते आणि रूममध्ये येते आणि म्हणते की ही लकी आणि स्वाती नुसते अडाणी माणसांसारखे रंग लावत होते मला, असं म्हणून ती आता स्वाती आणि लकी विषयी बोलत असते। ती फॅमिलीला नुसती अडाणी आहे, अडाणी असं म्हणून ती आता संताप व्यक्त करत असते। तेवढ्यातच आता मिहीर तेथे येतो आणि दादूस, मी तुला सगळं कळवतो हा, असं म्हणून लगेचच तो आता फोन ठेवतो। आता नेमकं हे बोलणं लगेचच सावनी ऐकते आणि धावत त्याच्याकडे जात त्याला म्हणते, कळव कळव, तुझ्या ना दादूसला सगळं कळव तू तिकडे। कोळी फॅमिलीला तूच सांगितलं होतंस ना तिकडे क्लबमध्ये यायला। अरे मी तुला सुद्धा ओळख, कोळी फॅमिलीला सुद्धा चांगलीच ओळखते। त्यांच्या कंपाऊंड मध्ये 2 बादल्या भरून एकमेकांच्या अंगावर ओतलं ना तर झाली त्यांची होळी आणि रंगपंचमी, आणि तू अशा मिडल क्लास फॅमिलीला तिथे क्लब मध्ये बोलवलं। तर आता लगेचच मिहीर हा पेपर घेतो आणि आपला वाचू लागतो। सावनीला काहीही उत्तर देत नाही। अरे तू नाही कळवलं तर मग कुणी कळवलं सांग ना आता मिहीर, आपण त्याच क्लबमध्ये तिथे जाणार होतो ते। मग आता मिहीर म्हणतो त्यांना पासेस मिळाले होते आणि म्हणूनच ते तिकडे आले, आणि मी या गोष्टी त्यांना का सांगू, आता माझ्यावर अजिबात संशय घेऊ नको हा। मग आता सावनी अजूनच रागात म्हणते, खोटं बोलतोस तू हा मिहीर, मला माहिती आहे ना तूच सांगितलं असणार आहे। अरे तिथे आल्यावर सुद्धा त्या कशा म्हणतात की जरा म्युझिक लावा हा, आणि हात वर करून असे नाचत होते, असं म्हणून सावनी ऍक्टिंग करून दाखवत असते। अत्यंत चीप लोक आहेत ती। तर सई आता सावनीच्या पाठीमागे उभी असते आणि कालच्याच सर्व गोष्टींचा विचार करत असते। तेव्हा लगेचच आता कोणीतरी दरवाजाची बेल वाजवतं, तर सईला आता टेन्शन येते नक्की कोण आलं असेल। तेव्हा ती लगेच दरवाजाकडे जाते आणि दरवाजा उघडते। तर आता दरवाजा उघडून ती समोर पाहते तर गोदा तेथे आलेली असते आणि सईकडे पाहतच राहते। गोदाला पाहून आता लगेचच सईला धक्का बसतो। तिला कालचे सर्व प्रसंग आठवतात की ही गोदा म्हणजे माझी मुक्ताई आहे आणि कालच मला हे सत्य समजलं आहे। मग आता लगेचच तिला कोमलचं बोलणं देखील आठवतं की कशा प्रकारे आपल्याला जी लोक जवळची वाटतात ना ती फक्त कामासाठी आपला उपयोग करतात, म्हणजे हवं तेव्हा ते आपल्याला जवळ करतात आणि नको असेल ना तेव्हा दूर लोटतात, आणि अशा लोकांपासून ना आपल्यालाच दूर राहता आलं पाहिजे। त्यानंतर गोदा आतमध्ये येते आणि चिमणे तू कशी आहेस ग असं विचारते। तेव्हा आता सईला खूप राग आलेला असतो, ती मिहीर शेजारी जाऊन बसते। त्यानंतर सावनी आता गोदाला म्हणते, तिथेच थांब ग, जरा सुद्धा लाज वाटत नाही का, शरम येत नाही का तुला, कारण मला आता ना सगळं समजलंय। तेव्हा मुक्ता ही आता सईकडे पाहतच राहते की सईने सगळं सांगितलं की काय। तेव्हा तिच्या हातात थरथर कापू लागतात। मग आता लगेचच मुक्ता म्हणते की अहो पॉपकॉर्न मॅडम, मी काय केलंय जरा मला सांगाल का। तेव्हा कोमल सुद्धा तेथे येते आणि काय सांगायचंय, काही सांगायचं बाकी आहे का, असं रागातच आता ती पुन्हा गोदाला विचारते। तेव्हा आता आणि कोमलच्या बोलण्यावरून असंच गोदाला समजत असतं की माझं पितळ यांच्या समोर सुद्धा उघड पडलं की काय, किंवा सईने सगळं काही माझ्याबद्दल सांगितलं की काय। हा भ्रम आता लगेचच गोदाला होतो आणि तिला या गोष्टीचं खूप टेन्शन येतं। मग आता ती लगेचच स्वामींचा धावा करू लागते आणि गोदा म्हणजेच मुक्ता आहे हे बहुतेक आता सगळ्यांनाच कळलंय मला वाटतंय, असं म्हणून आता ती लगेच सावनी समोर हात जोडते। तेव्हा आता लगेचच सावनी रागात म्हणते की हात जोडून काहीही उपयोग नाहीये, अगं मला ना सगळं कळलंय, या सिंकचा नळ तूच चालू ठेवला होता ना, असं रागातच ती आता विचारू लागते। तूच सुरू ठेवला होतास ना, अगं बोल ना आता, असं म्हणून ती आता लगेचच गोदाला तोंड उघडायला सांगते। अगं सगळीकडे पाणीच पाणी होतं, तुला कळतं की नाही, या सोसायटीने आम्हाला 5,000चा फाईन लावलाय। तेव्हा कुठे जाऊन आता मुक्ताच्या जीवात जीव येतो, कारण तिला समजतं की सईने अजूनही माझं सत्य कोणाला सांगितलेलं नाहीये की गोदा म्हणजेच मुक्ता आहे ते। तेव्हा आता लगेचच सावनीला आठवतं की कशा प्रकारे जेव्हा काल आम्ही होळी खेळून घरी आलो तेव्हा कोमल आणि मी दरवाजा उघडला, मग आम्हा दोघींनाही पूर्ण किचनमध्ये तिथे पाणी दिसलं। तेव्हा त्या दोघीही समोर किचनमध्ये पाहतात तर सिंकमधला नळ तसा चालू गोदाने ठेवला होता। कोमल लगेचच गेली आणि किचनमधला तो नळ बंद केला। तेव्हा आता कशा प्रकारे त्या दोघींनीही
ते सर्व काही व्यवस्थित पाणी स्वच्छ केलं. त्याचबरोबर सोसायटीने दंडसुद्धा ठोठावला. ते पाणी काढता काढता सावनीच्या आणि कोमलच्या अक्षरशः नाकी नऊ आलं होतं. हे सगळं आता लगेचच सावनी आणि कोमलला आठवतं आणि मग त्या दोघीही खूप चिडलेल्या असतात. त्या रागातच आता गोदाकडे पाहतात. तर गोदा आता लगेच म्हणते, बापरे, मला वाटलं होतं तुम्ही दुसरं काहीतरी बोलताय. पण अहो पॉपकॉर्न मॅडम, मी तुम्हाला सांगू का, मी नळ बंद करूनच गेले होते. मला आठवतंय ना व्यवस्थित. तेव्हा आता सावनी विचारते, आठवतंय ना, पण तू शेवटच्या वेळी किचनमध्ये होती तेव्हा. पॉपकॉर्न मॅडम, मला माफ करा, मला तसं म्हणायचंच नव्हतं हो. आता सावनी रागातच म्हणते, ते काही नाही, मी आत्ताच्या आता तुला कामावरनं काढून टाकते, तू निघ बरं. तेव्हा गोदाला मोठा धक्काच बसतो. तेव्हा ती आता लगेचच हात जोडून उभी राहते आणि सईकडे पाहते. म्हणते की नाही नाही, मला कामावरून काढू नका. अहो पॉपकॉर्न मॅडम, मला कामावरून काढू नका ना, माझी गलती झाली, मला माफ करा. असं म्हणून ती सारखी सारखी माफी मागू लागते आणि अशी चूक मी पुन्हा कधीही करणार नाही असं सांगते. गरिबाच्या पाठीवर मारा हो, पण पोटावर मारू नका. हवं तर माझ्या पगारातनं तुम्ही थोडे थोडे पैसे कापा आणि 5,000 झाले ना तरच मला पगार द्या. पण मला असं अचानक तडकाफडकी कामावरनं काढू नका पॉपकॉर्न मॅडम. असं नका करू हो गरिबाबरोबर, असं नका करू. असं म्हणून ती लगेचच माफी मागते आणि सारखी सारखी म्हणते की प्लीज मला इथेच राहू द्या कामावर. तेव्हा सावनी आता रागातच तिच्याकडे पाहते आणि म्हणते, झाला का सगळा अभिनय असा एकाच दिवशी करून झाला का? कारण आता तू काहीही जरी केलंस ना तरीही तुझी नोकरी काही वाचणार नाही. तुझ्या शिवाय या ओव्हर ॲक्टिंगचे ना वेगळे पैसे कापेन मी. आता तू निघित ना आणि महिना संपला की पैसे घ्यायला ये मग. चल निघ. असं म्हणून सावनी आता लगेचच हात पकडून तिला घराबाहेर काढत असते. तेव्हा लगेचच आता भाऊ अहो पहा ना, प्लीज प्लीज असं म्हणून गोदा मिहिरला सांगते की यांना सांगा ना काहीतरी. तेव्हा आता मिहिरकडे ती विनवणी करत असते की अहो भाऊ, तुम्ही तरी सांगा ना. मग आता मिहिरलाच दया येते आणि तो म्हणतो की सावनी, अगं एवढं ओव्हर करण्याची गरज नाहीये. तू गोदा मावशींना आता सांगितलंय ना, त्या पुढच्या वेळी लगेच लक्षात ठेवतील. तू नको टेन्शन घेऊ. अगं त्या करतील सगळं काही व्यवस्थित. त्या एवढी माफी मागतायत ना, मग आपण तरी कशाला उगीच एवढं अडून बसायचं, असं मिहिर शांतपणे म्हणतो. तेव्हा आता लगेचच सावनी म्हणते, गरज नाही त्याची, कोमलचं आणि माझं बोलणं झालंय, आम्ही दोघी सईला सांभाळू, त्यामुळे हिची काही गरज नाही. तेव्हा कोमल म्हणते, हो ठीक आहे. मग आता मिहिर विचारतो, काय वेळ लागले का तुम्हाला? म्हणजे गोदा मावशी ज्या प्रकारे सईला सांभाळते आणि तिची काळजी घेते तसं तुम्हा दोघांनाही मिळून अजिबातच जमणार नाही, असं मिहिर स्पष्टपणे कोमल सावनीच्या तोंडावर सांगतो. हो की नाही सई? मग आता लगेचच मिहिरला सई सांगू लागते की मामा ऐक ना, अरे खरंच आपल्याला गोदा मावशीना नको आहेत. ऐकून लगेचच आता गोदाला धक्का बसतो. मग आता गोदाला समजतं की सईला सुद्धा मी इथे नको आहे. मग आता हात जोडूनच ती विनंती करत असते. मग आता त्यानंतर सई म्हणते की मी मोठी झाली आहे ना आता मिहिर मामा, आता ना मला मम्मा सुद्धा नको, कोमल आत्तू सुद्धा नको आणि गोदा आजी तर नकोच नको, असं म्हणून ती तिचा निर्णय सांगते. तेव्हा आता गोदाला लगेचच तेथून हाकलवून लावत असतात. मग आता सावनीला म्हणत असते की प्लीज पॉपकॉर्न मॅडम असं करू नका, मला हाकलवून लावू नका. पण आता सावनी ऐकायला तयारच नसते आणि तिच्यासोबत कोमल सुद्धा असते. त्यामुळे आता गोदाचाही नाईलाज होतो. मग आता ती रडकुंडीला येते आणि सईकडे सुद्धा पाहत राहते. पुढे सावनी म्हणते, आजच्या दिवसाचं काम कर आणि लगेचच संध्याकाळी इथून जा आणि पुन्हा तोंड दाखवू नकोस, असं म्हणून सावनी आतमध्ये जाते. तिच्यासोबत कोमल सुद्धा जाते. लगेचच गोदाला टेन्शन येतं. तरीही ती म्हणते की अहो मालक ऐका ना, तुम्ही भाऊ तुम्ही तरी अहो सांगा ना प्लीज, यांना दोघींना समजावा ना तुम्ही तरी. मग मिहिर आता काहीच बोलत नाही, त्यालाही वाईट वाटत असतं. तर आता सई रागातच मुक्ताकडे पाहत असते. मग आता गोदा म्हणते, सई चिमणे, अगं चल मी तुला शाळेमध्ये सोडते. तेव्हा आता सई म्हणते की नको, तू सोडायची मला काहीही गरज नाही आहे. मिहिर मामा तू चल आणि मला सोड तिकडे स्कूलमध्ये, असं म्हणून सई आता लगेचच तेथून जाते. तेव्हा चिमणे चिमणे प्लीज चिमणे असं करू नकोस ना, असं गोदा सतत तिला सांगत असते. परंतु अजिबातच सई ऐकायला तयार नसते. मग आता त्याच वेळी मिहिरला सुद्धा खूप वाईट वाटतं की सई सुद्धा ऐकत नाही. त्यानंतर मिहिर आता लगेचच सईला घेऊन तिकडे स्कूलकडे जायला निघतो. पण तो आता एका दुसऱ्याच ठिकाणी घेऊन आलेला असतो तिला. मग आता तुझं सर्व होमवर्क वगैरे कंप्लीट आहे ना, असं तो सईला विचारतो. सई म्हणते हो. मग नोटबुक आहेत का कंप्लीट, असंही तो विचारतो.
तेव्हा ती म्हणते, हो नोटबुक सुद्धा कंप्लीट आहेत माझ्या. मग आता आपण इथे का आलोय? मला तर स्कूलला जायचंय, उगीच उशीर होईल ना स्कूलला जायला, असं सई म्हणत असते. तेव्हा आता मिहीर म्हणतो, थांब ना 1 मिनिट. अगं बाळा, मी तुला ना शाळेतच सोडणार आहे, फक्त 2 मिनिट. अगं तुझ्या पप्पाला तुला भेटायचंय ना, म्हणून आपण इथे आलोय. तेव्हा मला नाही भेटायचंय त्याला, असं सई लगेचच रागात म्हणते. त्यावेळी आता सागर तेथे येतो, तर मिहीर आता सागरकडे पाहतच राहतो की ही काय म्हणतीये की तुला भेटायचं नाहीये म्हणून. मग आता सागरला देखील वाईटच वाटतं. मग आता मागे ती सागरला पाहते आणि लगेचच रागात निघालेली असते. तेव्हा सागर आता लगेचच तिचा हात पकडतो आणि म्हणतो की थांब जरा 1 मिनिट, मला बोलायचंय तुझ्याशी. तेव्हा मला पप्पाशी काही बोलायचं नाहीये मिहीर मामा, असं सई आता लगेचच स्पष्टपणे म्हणते. तेव्हा तुला बोलायचं नाहीये, पण मला बोलायचंय ना. मी जे काही सांगतोय ना ते जरा 2 मिनिट तू ऐक, आणि जर तुला नाही पटत ना तर तू निघून जा, असं म्हणून सागर आता तिचा हातच पकडून ठेवतो. तेव्हा सई तिच्या पप्पाकडे पाहतच राहते. त्यानंतर आता सई आणि त्याचबरोबर सागर तेथे बाकावर बसतात. मग आता सागर हा लगेचच सईला सांगू लागतो की आमच्या सर्वांपेक्षा ना जास्त प्रेम मुक्ताई करतात तुझ्यावर. तेव्हा आता मिहीर जरा बाजूला उभा राहतो. मग त्याच वेळी आता सई म्हणते, नाही नाही करत ती मुक्ताई माझ्यावर प्रेम. मग आता मिहीर आणि सागर एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण सई किती निगेटिव्ह बोलतीये हे त्या दोघांनाही समजत असतं. त्यानंतर सई म्हणते, पप्पा तू म्हणतोस की त्या मुक्ताईचं माझ्यावर प्रेम आहे, पण जर प्रेम असतं तिने मला अजिबातच मम्माकडे सोडलं नसतं. मग आता तुला तर असंच वाटणार बाळा, कारण तुझं दुःख कळतंय मला, आणि म्हणूनच मुक्ताईला दिलेलं प्रॉमिस तोडून मी तुला आज काहीतरी खरं सांगणार आहे की तुझ्या मुक्ताईने असं का केलं. तेव्हा सागर आता तिला सर्व पहिल्यापासून सांगू लागतो की कशा प्रकारे मुक्ताईने हा डिसिजन घेतला, कारण तुझ्या आदित्य दादासाठी आदित्य दादाला असंच वाटत होतं की माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही, त्याचबरोबर फक्त सर्वांना सई लागते, मी नको आहे. आणि तो आत्महत्येच्या बातम्यासुद्धा वाचत होता, आणि त्यामुळेच तुझ्या आदिदादा हा घरातून बॅग घेऊन निघून चालला होता. ऐनवेळी मुक्ताईला हा डिसिजन फक्त आणि फक्त आदिदादामुळे घ्यावा लागला. त्यामुळे तू जरा समजून घे सई तुझ्या मुक्ताईला, असं म्हणून सागर तिला अगदी कळकळीची विनंती करत असतो. मग आता सईला हे सत्य समजतं. पुढे सागर म्हणतो, अगं तुझ्या मुक्ताईला किती मोडतोड करावी लागली असेल याचा जरा विचार कर ना तू. मग आता सागर सगळं काही खरं सांगू लागतो की बाळा, अगं जेव्हा तुझी कस्टडी नाकारली ना तुझ्या मुक्ताईने, तेव्हा ती खरंच खूप म्हणजे खूप रडली अगं. तेव्हा मिहीर सुद्धा सई अन सागरकडे पाहतच राहतो. मग त्यानंतर सागर पुढे सांगू लागतो की तिने तुला दूर करण्याचा निर्णय घेतला, कारण तिला माहीत होतं सई ही माझी लाडकी मुलगी आहे आणि माझ्यासारखी ती स्ट्रॉंग आहे. अगं बॉईज अजिबातच स्ट्रॉंग नसतात, गर्ल्स असतात ना त्याच स्ट्रॉंग असतात. आता तरी तुला समजतंय का मी नक्की काय म्हणतोय ते? मुक्ताईची बाजू तुला पटतीये का? अगं आता माझ्याकडेच बघ ना, मला नसतं हे जमलं, पण तुझ्या मुक्ताईने ना हिम्मत शेवटी तुझी ती मुक्ताई आहे आणि तुझ्याशिवाय कसं राहवणार तिला, तूच सांग बरं आता मला सई माऊ, असं म्हणून सागर तिला मुक्ताची बाजू पटवून देतो. मग आता सागर पुढे सांगतो, हे बघ मिहीर, अरे गोदा बनून मुक्ता लगेचच इकडे येते. कशासाठी येते तर आपल्या सई माऊसाठी येते. तेव्हा मिहीरला सत्य समजतं की त्या गोदा मावशी म्हणजेच आपली मुक्ता आहे म्हणून. तेव्हा आता त्यालाही मोठा धक्काच बसतो. तेव्हा तो आता सागरकडे पाहतच राहतो. तेव्हा सागर आता हो असं म्हणतो आणि त्याच्याकडे पाहून हसतो, तर मिहीर मात्र डोक्यालाच हात लावतो आणि आपल्या हाताची घडी घालून सागरचं बोलणं पुन्हा ऐकू लागतं. मग त्यावेळी आता सागर पुन्हा एकदा सईला समजावू लागतो, बाळा हे बघ, आपली मुक्ताई कशासाठी येते ग तिकडे? तुझ्यासोबत टाइम स्पेंड करता यावा म्हणून येते ना. बरोबर घरात कोणतीही गोष्ट तुला कमी पडू नये, तू स्कूलमध्ये अगदी व्यवस्थित नीट आवरून जावीस, त्याचबरोबर तुला सगळं घरचंच अन्न खाता यावं म्हणून बिचाऱ्या किती जीवाचा आटापिटा करतात. त्या क्लिनिकला सुद्धा कधी कधी जात नाहीत, अपॉइंटमेंट कॅन्सल करून टाकतात. त्या किती वेगळा मेकअप करतात, तुला तर त्यांची मेहनत ही दिसतच असेल ना सई. अगं तुला आईचं प्रेम मिळावं, एकटं वाटू नये म्हणून त्या जीवाचा आटापिटा करतात, आणि म्हणूनच गोदामावशी बनून तुझ्या सारखी ती आजूबाजूला फिरत असते. त्यामुळे तू सुद्धा तिला समजून घ्यायला हवं ना आता.
अगं एकीकडे आदित्याचा हात सोडत नाहीयेत त्या आणि दुसरीकडे तुझं सुद्धा बोट धरून ठेवलंय त्यांनी. आता मला सांग ना बाळा, काय नक्की चुकलंय तिचं, असं म्हणून सईलाच आता सागर हा प्रश्न करतो. अगं जर ती या वेशामध्ये आली नसती तर तुझ्या सावनी मम्माने तिला घरात घेतलं असतं का? कसं घेतलं असतं घरात सांग ना. अगं जर ती मुक्ताई आहे हे तुला अगोदरच कळलं असतं तर तू तिला जवळ येऊ दिलं असतं का? नाही ना. मग आता सई नाहीच म्हणते. तेव्हा मिहीर तर एकदमच गप्प होऊन जातो, तो काहीही बोलत नाही. आता मुक्ताची बाजू ही सईला समजलेली असते आणि ती बिचारी खूप रडत असते. तेव्हा आपल्या लेकीचे अश्रू पुसतच आता सागर म्हणतो, हे बघ बाळा, अगं मुक्ताईचं तुझ्यावर खूप म्हणजे खूप जास्त प्रेम आहे आणि तिला खरंच खूप वाईट वाटतंय की तू तिच्यावर नाराज आहेस. पण बाळा तुला आता खरं कारण समजलंय ना. मग आता मला सांग, तू माफ करशील ना तुझ्या मुक्ताईला, असं म्हणून तो हात जोडतो. तेव्हा सई आता काहीच बोलत नाही, एकदमच गप्प होऊन जाते आणि लगेच मिहीरला सुद्धा मिठी मारते आणि म्हणते, मामा मला स्कूलला घेऊन चल ना आता. तेव्हा मिहीर आता सागरकडे पाहतो. तेव्हा आता लगेचच सागर हा मिहीरला इशारा करतो. आता मिहीर लगेचच म्हणतो की चल बाळा आपण स्कूलला जाऊ. मग आता इकडे गोदा ही घरात बसलेली असते, एकदम शांत शांत असते. तेव्हा आता आपल्याला गोदा आजी नकोच आहे असं लगेचच गोदाला ते सईचं बोलणं आठवू लागतं, कारण गोदा आजीला लगेचच इथून जायला सांग असं सई स्पष्टपणे म्हणाली होती. मग त्यानंतर ती तेथेच आपली खाली बसलेली असते आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत रडत असते. तेव्हा आता सावनी मोबाईलमध्ये पाहत तेथे येते आणि लगेचच तेथे ती गोदाला पाहते आणि म्हणते, बाई तू इथेच बसली का अजून? तुला किती वेळा सांगू ग की जा म्हणून घरी, तुझ्या इथे थांबू नकोस म्हणून, कामावर यायची काही गरज नाही, सांगितलं ना तुला एकदा. तेव्हा लगेचच आता गोदा रडत म्हणते की पॉपकॉर्न मॅडम, अहो तुम्ही तर आत्ता मगाशी म्हटल्या होत्या ना की आजच्या दिवस काम कर म्हणून, मग करते की मी आजच्या दिवस काम, आणि चिमणी सुद्धा अजून स्कूलमधून यायची आहे, मग जाईल की मी, मला तिला जरा डोळे भरून बघू द्यात, मग नक्की जाईल मी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तेव्हा डोळे भरून बघायला ती काय फिल्म आहे का? तू काहीही बोलतेस, चल निघ, असं म्हणून आता सावनी चक्क तिला हाकलून काढत असते. तेव्हा मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या ना, असं म्हणून आता सावनीला लगेचच ती जबरदस्ती करू लागते आणि म्हणते, मी फक्त आजच्या दिवस थांबते, ती चिमणीची रूम सुद्धा आवरून घेते ना, तिला भूक लागली तर तिला लाडू एखादा करून ठेवते. मग आता सावनी म्हणते, काय बोलतीयस तू, काही पण बोलतीये, मला नाही ऐकायची तुझी ही बडबड, निघ म्हणलं ना तुला, आत्ताच्या आत्ता निघ बरं, असं म्हणून आता लगेचच ती तिला जायला सांगते. मेथीच्या कुरकुरीत पुऱ्या आणि बेसनाचे लाडू, खाऱ्या शंकरपाळ्या, चिवडा, खाकऱ्या वगैरे सगळं काही करून ठेवते ना मी अगोदर तिच्यासाठी. मग तिला भूक लागली ना की तिला थोडं थोडं खायला देते. मग आता तेवढ्यातच सावनीला एक फोन येतो. तेव्हा तो फोन वकिलांचा असतो. त्यावेळी आता कोर्टाची तारीख मिळाली आहे 2 दिवसानंतरची. सागरने जो क्लेम केला होता की तुम्ही सईची काळजी घेऊ नाही शकत, तो आरोप आता आपल्याला फेटाळून लावायचा आहे. मग आता सावनी म्हणते, ओहो, पण तो आरोप ना मी केव्हाचाच उडवून लावलाय. मग आता गोदा ही लगेचच सावनीचं बोलणं ऐकू लागते. मग आता लगेचच तिकडून वकील म्हणतात, पण आता हा आरोप आहे ना तो आपण सक्सेसफुली फेटाळून लावू शकतो, कारण तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर राहताय आणि सईची फी सुद्धा भरताय आणि सई तुम्हाला तर चांगला सपोर्ट सुद्धा करते, बरोबर ना. सो या सर्व ग्राउंडवर ते लोक अजिबातच सईची कस्टडी मागू शकत नाही, असं वकील सावनीला सांगतात. त्यामुळे सावनी आता खूपच खुश होते. मग त्यानंतर आता वकील म्हणतात की मला ना असं वाटतंय तुम्हाला सईची कस्टडी आता कायमचीच मिळेल. तेव्हा सावनीला आता अजूनच आनंद होतो. मग आता सावनी हसतच म्हणते, अरे वा कमाल, कारण हे ऐकायला किती भारी वाटतंय, तुम्हाला सांगू का, थँक्यू सो मच, असं म्हणून ती आता फोन ठेवते. तर आता गोदाला प्रश्न पडतो की नक्की काय असेल सावनीच्या मनात, वकिलांबरोबर काय बोलणं झालं असेल तिचं. मग आता सावनी फोन ठेवल्यानंतर हसते आणि म्हणते, अरे बापरे, काय म्हणाला हा, की सईची कस्टडी आता कायमच माझ्याकडे राहील. आता गोदालाच मोठा धक्का बसतो. मग आता ती सावनीकडे पाहतच राहते. मग हसतच आता सावनी म्हणते, अरे वा, माझ्यासाठी हा गोल्डन चान्स आहे. आता सागर आणि मुक्ता तर माझं काहीच करू शकत नाही, कारण सईची कस्टडी कायमचीच माझ्याकडे राहणार, असं म्हणून ती आता गोदाकडे पाहते. तेव्हा आता सावनी मागे पाहते आणि लगेचच गोदाकडे जात तिला म्हणते, गोदा
मला अगोदर फ्रेश फ्रूट्स ना कट करून दे जा बरं. असं म्हणून आता सावनी मोठ्या तोऱ्यातच रूममध्ये जाते आणि खूप खुश असते. तेव्हा आता गोदाला मात्र खूप टेन्शन येतं, कारण सावनीचं सगळं बोलणं तिने ऐकलेलं असतं. तेव्हा आता ती म्हणते, स्वामी इतकं सगळं करूनही आज मात्र हातात काहीच नाहीये, म्हणजे कोर्टाने जर आमचा क्लेम फेटाळला आणि सावनीने सिद्ध केलं की सईची जबाबदारी मी आयुष्यभर घेऊ शकते, तर सईची कस्टडी तर कायमची सावनीला मिळणार. मी कशी राहू माझ्या सईशिवाय? मला सई हवीये म्हणजे हवीये असं आता लगेचच गोदा म्हणते आणि रडत असते, कारण सईशिवाय राहणं तिच्या मनात अजिबातच नसतं. सई म्हणजे तिच्या काळजाचा तुकडा असतो. तेव्हा गोदा आता खूप रडत असते, कारण तिला या गोष्टीचं आता खूपच टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे सागर हा चाललेला असतो आणि त्याला सईबरोबर आता बोललेले सर्व प्रसंग आठवू लागतात की सई अजूनही मुक्ताला अजिबातच ॲक्सेप्ट करत नाही आहे. काय करावं, कशा पद्धतीने आता सईबरोबर बोलावं, हा देखील प्रश्न त्याला पडलेला असतो. कारण सई तर अजूनही एवढी दुखावलेली आहे ना की कळतच नाही करावं तरी काय. आणि सई एवढी अजूनही रूडली बोलतीये मुक्ताबरोबर. हे जर मुक्ताला समजलं ना तर ना त्यांना खूप त्रास होईल, त्या खूप टेन्शनमध्ये येतील, कारण सईसाठी त्या अक्षरशः जीवाचा आटापेटा करतायत. तेवढ्यातच आता त्याला मुक्ताचा फोन येतो. मग आता तो लगेचच कॉल रिसीव्ह करतो आणि 100 वर्ष आयुष्य आहे मुक्ता तुम्हाला, कारण मी फक्त तुमचाच विचार करत होतो, असं सागर पटकन म्हणतं. मग आता लगेचच मुक्ता म्हणते की काय करू काय मी या 100 वर्षांचं? माझ्या सई मावशिवाय एक दिवस सुद्धा जगायची इच्छा नाही आहे माझी. तेव्हा काय झालं, असं का बोलताय तुम्ही एवढं? का नाराज का आहात, एवढ्या टेन्शनमध्ये का आहात, असं सागर विचारतो. तेव्हा मुक्ता म्हणू लागते की कारण आत्ताच मी सावनीचं आणि वकिलांचं फोनवरचं बोलणं ऐकलं, कारण आपल्या सईची कस्टडी कायमची तिला मिळणार आणि आपल्या कुणाचंच काही ती बिघडवू शकणार नाही असं ती म्हणत होती. असं आता मुक्ता सर्व खरं सांगते. तेव्हा सागरला एकदमच शॉक बसतो आणि ती नक्की वकिलाबरोबर बोलत होती का असं सागर विचारतो. तेव्हा मुक्ता म्हणते की हो. आता सागरलाही या गोष्टीचा मोठा धक्काच बसलेला असतो. तेव्हा आता सागर म्हणतो की सावनी खूप डेंजर बाई आहे. तिने क्लेम केलाय ना की मी सईची सगळी काळजी घेऊ शकते म्हणून, तिची फीज वगैरे भरू शकते म्हणून, आणि आता तर तिने फीसुद्धा भरली आहे. मग आता मुक्ता लगेचच म्हणते, हो ना सागर, मला सुद्धा त्याच गोष्टीचं टेन्शन आले, कारण एवढी 2 लाख रुपये फीसुद्धा तिने भरली आणि ती कशी आपल्यासारखी सईची काळजी घेऊ शकते हे सुद्धा तिने सिद्ध केलं आहे. आता सईच्या सेफ्टीसाठी आपण तिला मिहिरच्या घरी येऊन राहायला सांगितलंय, हे तर तिच्या पथ्यावरच पडलंय. आता सई सेफ आणि सिक्युअर सहवासात राहते, हे ना आता ती कोर्टामध्ये सुद्धा सिद्ध करू शकते. मग आता असं म्हणून ती सागरला सर्व सत्य सांगते की पुढे काय काय होऊ शकतं. तेव्हा सागरला हे टेन्शनच येतं, तर मुक्ता मात्र रडत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सावनीच्या कपाटातून लगेचच ते सईच्या कस्टडीचे पेपर घेत गोदा म्हणत असते की हेच ते पेपर आहे, माझ्या सईची कस्टडी मला ना पुन्हा मिळू शकते. तेवढ्यातच तेथे आता सावनी येते आणि लगेचच तिला विचारते, काय ग तू डायरेक्ट कपाट उघडलं माझं, अगं काय चाललंय काय तुझं? तेव्हा आता सई म्हणते, मम्मा गोदा आजीला ना मीच तुझ्या कपाटाची चावी दिली होती, मला स्कूलच्या प्रोजेक्टचे पेपर हवे होते ना म्हणून. तेव्हा सई माऊ असं मनातच आता मुक्ता म्हणते. त्यानंतर सावनी तेथून जाते, तर सई लगेचच मुक्ताला येऊन मिठी मारते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.